आत्ताच्या घडीची ही सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता। ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना एकत्र येणार असल्याची माहिती सध्या समोर येते। ताजलँड मधील राऊतांच्या भोजनस्थळाला शिंदे प्रतिसाद देणार अशी चर्चा आता रंगू लागली। बाळासाहेबांच्या जनशताब्दी वर्षात दोन्ही शिवसेनेला महापौर पद हवंय। मुंबईच्या राजकारणात आणखी एक आता नवा ट्विस्ट येण्याची शक्यता। एकनाथ शिंदेंचे सर्व नगरसेवक ताजलँड हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत। एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आताचा हा आपण फोटो पाहतो। या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि संजय राऊत एकत्रित पाहायला मिळत आहेत। दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय, सर्वात मोठी घडामोड। ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना एकत्र येण्याची शक्यता। ताजलँड्स मधील राऊत या ठिकाणी भोजनासाठी गेले होते। त्यानंतर एकनाथ शिंदेंसोबत या ठिकाणी ही झालेली भेट, या भेटीमुळे आता चर्चांना उधाण आलंय। आपले प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत जोडलेत। भाग्यश्री, काय अधिकची माहिती? आपण बघतोय की गेले 2 दिवस झाले ज्या वेळेला नगरसेवक सगळे निवडून आले त्या दिवसापासून एकनाथ शिंदेनी त्यांचे नगरसेवक जे आहेत ते हॉटेल ताजलँड मध्ये ठेवलेले आहेत। आणि या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर 29 नगरसेवक आहेत एकनाथ शिंदेचे जे निवडून आलेले आहेत। आणि त्याचबरोबर भाजपच्या फक्त 89 सीट आहेत। म्हणजे भाजपला जर महापौर बसवायचा असेल तर 100% शिंदेच्या शिवसेनेची त्यांना गरज लागणार आहे। पण जर शिंदेच्या शिंदेंना महापौर पद हवंय, ते असं म्हणतायत की 2.5 वर्ष आम्हाला महापौर पद द्या, मात्र ते द्यायला भाजप कदाचित तयार नाहीये। आणि या सगळ्यानंतर एकंदरीत आपण राजकीय आता सध्या गणित जी आहेत ती जुळवाजुळवीची सुरू झाल्याचं पाहायला बघतोय। एक हॉटेल राजकारण, हॉटेल पॉलिटिक्स जे आहे ते पुन्हा एकदा सुरू झालेलं पाहायला मिळतंय। यामध्ये आपण बघतोय की आज सकाळी संजय राऊत असं म्हणाले की मी देखील आज ताजलँडला जेवायला जाणार आहे। आणि हे मी आधीच माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की मी तुम्हाला घेऊन ताजलँडला जेवायला जाईन, त्यामुळे माझ्या ताजलँडला जाण्याचा चुकीचा अर्थ काढू नका, असं त्यांनी एक सूचक वक्तव्य आपल्याला केलेलं पाहायला मिळतंय। याचबरोबर जर आपण पाठीमागे जर कालची उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद बघितली तर ते असं म्हणतायत की देवाला जर इच्छा असेल, देवाची जर इच्छा असेल तर मग आपला महापौर बसेल, अशा पद्धतीचे सूचक वक्तव्य त्यांच्याकडनं देखील येताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे नेमकी घडामोड काय चालली आहे पडद्यामागची हे बघणं महत्त्वाचं आहे। असंही म्हटलं जात आहे, चर्चा आहे राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात की शिंदे स्वतःच 20 ते 30 नगरसेवक जे आहेत ते ठाकरेंकडे पाठवतील आणि त्यानंतर ठाकरेंचा महापौर तिथे बसेल असंही म्हटलं जात आहे। या व्यतिरिक्त ठाकरेंचे देखील काही नगरसेवक फुटतायत।